believe that today God will move in your life? आणि किती जणांना विश्वास आहे देव तुमच्या जीवनात येणारे आणि तुम्हाला स्पर्श करणारे आहेत? Because today God wants to bring you out of every chains and He wants to bring you into the path of light. आणि देवाची आज इच्छा आहे की सर्व बंधनातून तुम्हाला काढून त्याच्या प्रकाशात आणायचं To आहे. Him all the glory, honor and praise. आणि त्याच्या गौरवासाठी त्याच्या नावाच्या गौरवासाठी. Amen. Hallelujah. हालेलुया Hallelujah. Hallelujah. We're gonna go to the Word of God. Today we're gonna meditate on faith. Faith in Jesus. आणि आपण देवाच्या वचनामध्ये जाऊ आणि आज आपण अभ्यास करणार आहोत प्रभू येशूवरचा विश्वास What is faith in Jesus? आणि प्रभू येशूमध्ये असलेला विश्वास. We'll go to 1 Peter chapter 1 verse 7. आणि पहिला अध्याय The letter of 1 Peter chapter 1 verse 7. आणि 7वं वचन आपण वाचतो. पहिला अध्याय 7वं वचन. म्हणजे नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा येशू ख्रिस्ताचे येणे होईल, त्यावेळी प्रशंसेला गौरवाला व मानाला कारण व्हा. That the genuineness of your faith will be tested much more, which is like precious like gold, though it will be tested by fire, may be found to praise, honor and glory at the revelation of Jesus Christ. म्हणजेच नाशवंत सोन्याच्या परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्यावर मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा येशू ख्रिस्ताचे येणे होईल, त्यावेळी प्रशंसेला गौरवेला व मानाला कारण व्हा. The 8th verse says, whom having not seen you love, though now you do not see him, yet believing you rejoice with joy inexpressible and full of glory. आणि 8व्या वचनात असं सांगते की तुम्ही त्यास बघितलेले नसतानाही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्यास पाहिले नसतानाही त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही अवर्णनीय गौरवी आनंदाने उल्हासित होता. You know, the word of God says here, we have not seen him, आणि तिथं देवाचं वचन सांगते की आपण त्याला पाहिलं नाही, yet we love him. तरी आपण त्याच्यावर प्रेम करू. Yet because of that love, आणि our rejoice is inexpressible today. आणि आपण न पाहताना पण त्याच्यावर प्रेम करतो, म्हणून आपलं जो आनंद आहे, आपला उत्साह आहे त्याच्याबद्दलचा, तो आपण सांगू शकत नाही. The joy in Christ is inexpressible. आणि जो आनंद देवामध्ये आहे तो आपण अवर्णीय आहे, तो आपण समजून सांगू शकत नाही. It is inexpressible because it is full of glory. आणि हा अवर्णीय आहे कारण हा पूर्ण गौरवाने भरलेला असा आनंद आहे. Then in the verse 7 it says, आणि इथं वचन 7 सांगता असं, the genuineness of your faith will be tested. आणि तुमची विश्वास जो तुमचा सर्वांचा विश्वास आहे तो परीक्षा पाहिली जाईल. The genuineness of your faith is precious than gold. आणि तुमचा जो विश्वास आहे तो विश्वास सोन्यापेक्षाही महत्वाचा आहे. How many of you like gold here? कितने लोग सोना पसंद है? किती लोकांना सोनं आवडतं? हाथ पूछे नहीं जाएगा तो नहीं आएगा. How many of you like gold? आणि किती जणांना सोनं आवडतं? Here the word of God says, आणि इथं देवाचं वचन सांगतात your genuineness of faith is precious than gold. आणि इथं देवाचं वचन सांगतात की तुमचं विश्वास हे सोन्यापेक्षाही महत्वाचं आणि त्याची परीक्षा For पाहिजे. we human, for we, आणि आपण मनुष्य म्हणून for us, gold is precious. आणि आपल्या मनुष्य म्हणून आपल्याला सोनं हे खूप महत्वाचं मोलवान वाटतं. But for God, परंतु देवासाठी where silver and gold belongs to Him, आणि जिथे सोनं आणि चांदी त्याच्याकडून आहे, for Him, gold is not precious. त्याच्यासाठी सोनं हे मोलवान नाही. In His eyes, gold is not precious. आणि त्याच्या दृष्टिकोनातून सोनं हे महत्वाचं मोलवान नाही. In His eyes, the genuineness of your faith is precious than gold. परंतु तुमचा विश्वास हे त्याच्यासाठी मोलवान आहे त्या सोन्यापेक्षा. Amen. Hallelujah. हालेलुया. Because your gold cannot bring faith into you. कारण तुमचं सोनं तुमच्यामध्ये विश्वास आणू शकतं. But your faith can bring gold in towards your life. आणि परंतु तुमचा विश्वास तुमच्या जीवनात ते सोनं आणू शकतं. The faith in Christ, the genuineness of faith in Christ
do great things in our life. आणि देवावरचा प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास तुमच्या जीवनात महान गोष्टी अशा आणू शकतो. But here the word of God says परंतु इथं देवाचं वचन सांगतं that genuineness of your faith will be tested in fire. परंतु इथं देवाचं वचन सांगतं तो तुमचा विश्वास त्या विश्वासाची तुमची परीक्षा पाहिली जाईल. You know, many times we fear tests. आणि भरपूर वेळा आपण परीक्षेची भीती बाळगतो. कितने लोग स्कूल टेस्ट में थोड़ा डर आया, टेंशन आया, आणि कॉलेज, स्कूल, 10th, 12th, whatever. किती लोकांना भीती वाटते परीक्षेचे वेळी. How many of you got that fear when you face that test in your life? आणि किती जणांना भीती वाटते जेव्हा ती परीक्षा तुमच्या जीवनात घडते. You know, many times test brings fear. आणि भरपूर वेळा परीक्षा आपल्या जीवनात भीती निर्माण करते. But here the word of God says, परंतु इथं देवाचं वचन असं सांगलं your genuineness of your faith will be tested by in fire. आणि इथं देवाचं वचन सांगतो तुमचा विश्वास हे अग्नीमध्ये परीक्षा पाहिली जाईल त्याची. But it will found praise, glory, honor at the revelation of Jesus. परंतु ख्रिस्ताचे येणं झाल्यावर त्या विश्वासाची परीक्षा झाल्यानंतर त्यामध्ये प्रशंसा, गौरव आणि मान तुम्हाला पाहता What it means, याचा अर्थ काय? your genuineness of faith will be tested not for your destruction. आणि तुमच्या विश्वासाची परीक्षा तुमची दिशाभूल करण्यासाठी केलेली नाही. परमेश्वर आपका faith को टेस्ट नहीं करते हैं आप फेल होने के लिए. God will never test your faith to fail. आणि देव तुमच्या विश्वासाची परीक्षा घेत नाही तुम्हाला फेल करण्यासाठी. But the genuineness of your faith is tested because at the end, through that faith, God will be glorified. आणि तुमच्या विश्वासाची परीक्षा यासाठी पाहिली जाते जेणेकरून शेवटी त्या विश्वासाद्वारे देवाचं गौरव व्हावं. You know, many times we all have fear about tests. आणि भरपूर वेळा आपल्या प्रत्येकाला परीक्षेची भीती वाटत असते. But we need to understand something. परंतु आपल्याला काहीतरी समजून घ्यायची गरज आहे. Without test, आणि परीक्षेशिवाय there is no glory. इथे गौरव नाही. Without the test of your faith, there is no glory. आणि तुमच्या विश्वासाची परीक्षा पाहिल्याशिवाय ते गौरव नाही भेटत. And here, as we speaking about faith, आणि इथं आपण विश्वासाबद्दल बोलतो पाहतो. let us understand the faith of God through the life of a person who is called the father of faith. आणि आपण इथं विश्वासातून तो गौरव पाहणार आहोत ज्याला म्हणतात विश्वासणाऱ्यांचा पिता याच्या जीवनात. Through the father of faith, जो विश्वासणाऱ्यांचा पिता आहे. we're going to understand how faith in Christ works. आणि आपण त्याद्वारे पाहणार आहोत की कसं ख्रिस्तामध्ये विश्वास कार्य करतो. Let's go to Hebrew 11:1. Hebrew chapter 11 verse 1. आणि इब्री 11 अध्याय Yeah, 11 verse 1. आणि पहिलं वचन वाचतो. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा. Yes, faith is the substance of the things that is hoped for, and it is the evidence of the things that are not seen. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा. You know, many times we think faith is just believing in God. आणि आपण भरपूर वेळा विचार करतो की विश्वास म्हणजे देवावर भरोसा ठेवणे. We think faith is just about having a hope on God. आणि विश्वास म्हणजे देवावर फक्त आशा लावून ठेवणे असा आपण विचार करतो. But this verse परंतु हे वचन असं सांगते teaches us faith in a different dimension. परंतु इथं विश्वासाचा एक वेगळा दृष्टिकोन इथं समजून सांगते. Here the word of God says faith is the substance of the things that you are hoping for. आणि इथं सांगितले की विश्वास हा अशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आहे ज्या गोष्टी आपल्याला पाहता येत नाही, दिसत नाही. It means faith is the assurance of everything. आणि याचा अर्थ असा की विश्वास हा एक खात्री आहे सर्व गोष्टींची. Faith is not teaching us to keep hope on something where we are doubt about. आणि विश्वास हे नाही सांगेल की आपण काहीतरी गोष्टीवर भरोसा ठेवा ज्याच्यावर आपल्याला संशय आहे, जे दिसत नाही. मिलेगा नहीं मिलेगा. आणि आपण असं संशय की मिळेल नाही मिळेल. That is not faith. आणि तो विश्वास नाही. Faith is teaching in God's eyes. Faith is an assurance. परंतु देवाच्या दृष्टीमध्ये विश्वास एक खात्री आहे. What is meant by assurance? आणि खात्री म्हणजे काय, भरोसा म्हणजे काय? You know, dog has 4 legs. आणि कुत्र्याला 4 पाय असतात. We have 2 legs. आणि आपल्याला 2 पाय. Is it a hope or is it an assurance? आणि हे एक भरोसा आहे का खात्री आहे?
वो भरोसा है कि assurance. Is it a hope or is it an assurance? It's an assurance. ती एक आशा आहे का खात्री आहे? Even if someone comes and tell no, the legs of dog is 6, you won't believe it. आणि जर कोणी येऊन तुम्हाला म्हटलं की कुत्र्याला 6 पाय असतात तर तुम्ही तसा विश्वास ठेवणार नाही. You are so assured that the legs of dogs are just 4. परंतु तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला खात्री आहे की कुत्र्याला फक्त 4च पाय असतात. Same way, the faith is a undeniable assurance that is inside us. आणि त्याच प्रकारे विश्वास हे न नाकारता येणारी एक खात्री आहे. But what is the difference between the faith on God and faith on seeing things? आणि परंतु काय फरक आहे विश्वास, देवावर ठेवलेला विश्वास आणि ज्या गोष्टी आपण पाहतो त्याच्यावर In ठेवलेला this विश्वास. world, we are taught to put our faith on the things that are seen. आणि या जगामध्ये आपण सर्व लोक ज्या गोष्टी आपल्याला समोर दिसतात त्याच्यावरच विश्वास ठेवतो. But in the kingdom of God, God taught us to put faith on someone and on something which are unseen. परंतु देवाच्या राज्यात देव शिकवतो की अशा गोष्टीवर विश्वास ठेवायला जे आपल्याला आपण ज्याला कधी पाहिलं नाही अशा. For example, God is unseen in flesh. In the flesh sense. उदाहरणार्थ आणि उदाहरणार्थ देव हा या शरीराच्या डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही. In the eyes of the flesh, the kingdom of God is unseen. आणि देवाचं राज्य आपल्या डोळ्यांनी आपण पाहत नाही. But the word of God is insisting us to put our faith on that God, on His kingdom, which is unseen. आणि जरी ते राज्य दिसत नसेल परंतु देव सांगतो की ते जे राज्य दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेव. Because it is an unseen thing doesn't mean it is there or it might not be there. It is not, there is no hypothesis of it. आणि त्यामुळे तो दिसत नसल्यामुळे ते आहे किंवा नाही असं एक संशय नाहीये त्यामध्ये. Here the word of God says our faith on God and about His kingdom is an assurance. आणि इथं देवाचं वचन सांगते की आपला विश्वास जो देवाचा राज्य आहे म्हणून ती एक खात्री आहे. And now we're going to understand how that faith works through someone who has initiated it. आणि Through the life of someone where God initiated it. आणि एका व्यक्तीद्वारे ते तो विश्वास देवाने कार्यरत केलं आपण ते पाहणार आहोत. The verse 8 says, 8, 9. The verse 8, 9, 10, the same Hebrew, chapter 11, verse 8, 9, 10, 11, and 12. आणि इब्री 11, 8, 9 आणि 10, 11 वाचू आपण. विश्वासाने अब्रामाने त्यास जे ठिकाण वतन मिळणार होते तिकडे जाण्यास त्यास बोलवण्यात आले तेव्हा त्याने आज्ञा मागली. तो कोठे जाणार होता हे त्यास माहीत नसता तो निघाला. विश्वासाने तो वचनदत्त देशात जणू परदेशात प्रवासी म्हणून राहिला आणि त्याच वतनात त्याचे जोडीचे वारीस इसाक व याकूब याच्याबरोबर तो डेऱ्यात वस्ती केली. कारण ज्याचा योजणारा व बांधणारा देव आहे अशा नगराची अब्राम वाट पाहत होता. विश्वासाने सारेलाही ती स्वतः वयात झाली असता गर्भधारणेची क्षमता मिळाली. कारण ज्याने वचन दिले त्यास तिने विश्वासनीय मानले. म्हणून केवळ एकापासून आणि अशा मृतवत असलेल्या पासून संख्येने आकाशातील ताऱ्याप्रमाणे समुद्रातील किनाऱ्यावरील वाळूप्रमाणे असंख्य संगती निर्माण. Amen. Here the word of God says in verse 8. आणि इथं 8व्या वचनात देवाचं वचन सांगतं By faith Abraham obeyed God. आणि विश्वासाद्वारे अब्रामने देवाची आज्ञा मानली. 9th verse says by faith he dwelled in the land. आणि 9th verse. By faith he dwelled in the land. आणि विश्वासाने तो वचन दत्ती भूमीत प्रवेश केला राहिला. In the 10th verse it says by faith he waited for the city. आणि 10व्या वचनात सांगते की तो त्या शहरासाठी विश्वासाने वाट पाहिली. 11th verse says by faith Abraham and Sarah received strength from God. आणि 11व्या वचनात सांगते की विश्वासाद्वारे सारा आणि अब्रामाला एक मूल झालं. Here we all understand Abraham received obedience, Abraham received faith to dwell, Abraham waited, everything he received out of faith. आणि आपण इथं पाहतो की अब्राम विश्वासाद्वारे त्याला मूल झालं, विश्वासाद्वारे तो थांबला, विश्वासाद्वारे त्या वचनदत्त भूमीत प्रवेश केला. But how Abraham could sustain that faith? परंतु कसं ते विश्वास अब्रामाने धरून ठेवला. How he could keep that faith for a long time
in a God who's unseen. परंतु कसं त्याने एक मोठ्या कालावधीसाठी त्याने तो विश्वास धरून ठेवला, राखून ठेवला परमेश्वर. Let's go to Genesis chapter 12. आणि त्यासाठी आपण पाहू उत्पत्ती याचा 12वा अध्याय In Genesis chapter 12, from verse 1. आणि पहिल्या वचनापासून आपण पाहू. Yes. आता परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तू आपला देश, आपले नातलग आणि बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझे मोठे राष्ट्र करीन आणि मी तुला आशीर्वाद देईन आणि मी तुझे नाव मोठे करीन आणि तू आशीर्वादित होशील. जे लोक तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, परंतु जो कोणी तुला अनादर करेल त्यास मी शाप देईन. तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील. परमेश्वराने अब्रामाला सांगितल्याप्रमाणे त्याने केले. तो गेला आणि त्याच्यावर लोट गेला. त्याने हरान सोडले. त्यावेळी अब्राम 75 वर्षाचा होता. Yes. Here from Genesis 12, 1 to 4. आणि उत्पत्ती 12, 1 ते 4 पर्यंत The word of God starts like this. आणि देवाचं वचन अशा रीतीने सुरुवात The केली. Lord spoke to Abraham. आणि देवाच्या वचनाची अशी सुरुवात होती की परमेश्वर अब्रामाला बोलला And God promised certain things to Abraham. आणि काही गोष्टींचं अभिवचन देवाने अब्रामाला दिलं. You know, remember this. आणि हे लक्षात ठेवा, Our faith in Christ has born inside us because of the word of God. आणि आपला विश्वास ख्रिस्तावरचा हे उद्भवतं किंवा तयार होतं देवाच्या वचनामुळे. Faith was born inside Abraham because Lord spoke to Abraham. आणि विश्वास अब्रामामध्ये जन्म झाला विश्वासाचा, कारण अब्राम God spoke to Abraham. कारण देव अब्रामाशी बोलला. Remember, your faith and my faith is not arrived through some empty things. आणि हे लक्षात ठेवा की तुमचा विश्वास, माझा विश्वास कुठल्या तरी रिकाम्या गोष्टीकडून आलेला नाही. Our faith has risen up because of the word of God. परंतु आपला, तुमचा आणि माझा विश्वास हा उद्भवला देवाच्या वचनाद्वारे. The word of God has the power to produce faith inside us. आणि देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे आपल्यामध्ये विश्वास निर्माण करण्यास. And that faith is an uncompromising faith. आणि तो फेथ कधी कमजोर नसतो, कॉम्प्रोमाइज करत नाही. And that faith is the genuine faith. आणि तो विश्वास जेन्युइन विश्वास आहे. That faith is not arise because of through a man, but through the unfailable word of God. परंतु तो विश्वास एका मनुष्याकडून आहे, परंतु परमेश्वराकडून आहे. Here Abraham, in the 11th verse we saw, Abraham obeyed God by faith. आणि आपण इथं पाहतो की अब्रामाने देवाची आज्ञा पाळली विश्वास. We saw Abraham was dwelling in the land by faith in Christ. आणि त्या वचनदत्त भूमीत तो प्रवेश केला राहिला विश्वासाद्वारे. Abraham waited for the city आणि अब्राम त्या शहरासाठी थांबला by faith in God. विश्वासाद्वारे. Abraham and Sarah received strength by faith in God. आणि अब्राम आणि साराला शक्ती प्राप्त झाली विश्वासाद्वारे. इतने चीज विश्वास में कैसे मिला उसको? How he got it? आणि एवढे सर्व गोष्टी कसं करायला विश्वासाद्वारे? How that faith was not dying in Abraham. आणि कसं ते विश्वास मेला नाही त्याच्यामध्ये. That faith didn't die because Abraham's faith was rooted in God's word. कारण त्याचा विश्वास मेला नाही, कारण त्याचा विश्वास हा देवाच्या वचनावर मूळ धरून ठेवला. Abraham's faith in God was not an emotion. आणि अब्रामाचा विश्वास हा एका भावनेवर अवलंबून नव्हता. Abraham's faith in God is not for some temporary things. आणि अब्रामाचा विश्वास जो देवावर होता ते काही टेम्पररी साठी नव्हता, काही काळासाठी नव्हता. Abraham's faith in God is not seeing miracle on someone's life. आणि अब्रामाचा विश्वास कोणत्या तरी दुसऱ्या व्यक्तीवर चमत्कार होता ना. Abraham's faith in God is not a philosophy. आणि अब्रामाचा विश्वास जो देवावर होता तो एक तत्व नव्हतं. Abraham's faith in God came out through the word of God. परंतु अब्रामाचा विश्वास देवावरचा ते देवाच्या वचनाद्वारे आहे. We saw in 1 Peter 1:7. आणि आपण पाहिलं पहिला अध्याय 7 Your genuineness of your faith, which is precious than gold, will be tested by fire. आणि आपण तिथं पाहतो की तुमचा विश्वास जो ख्रिस्तावरचा तो मौल्यवान आहे त्या सोन्यापेक्षा, ज्याची परीक्षा होईल. What is the genuineness of our faith? आणि काय तो विश्वास
ख्रिस्त होता. The genuineness of the faith are those faith that born out of God's word. आणि तो विश्वास आहे देवाच्या वचनाद्वारे निर्माण झाले. Every faith that is inside our life that came out of God's word is the genuinity of our faith. आणि प्रत्येक विश्वास जो आपल्यामधून येतो ते त्याच्या वचनाद्वारे येतो. And God is saying that genuineness of faith will be tested. आणि देव म्हणतो तो विश्वास त्या विश्वासाची परीक्षा पाहिली जाईल. We saw exactly that in the life of Abraham. आणि हेच गोष्ट आपण अब्रामाच्या जीवनातही पाहतो. Abraham's longing was one child in his life. आणि Abraham's longing was having one child in आणि his life. अब्रामाला खूप वेळ लागला एक मूल त्याच्या जीवनात येण्यासाठी त्याच्या परिवारात. He was desperate to have that child in his life. आणि तो खूप आवश्यक होता त्याला एक मूल हवं होतं. But there was no miracle happening in his life. परंतु कोणताही चमत्कार त्याच्या जीवनात घडत नाही. You know, Abraham was traditionally from an idolatry background. He was an idol worship. आणि अब्राम हा एक मूर्तीपूजक घराण्यातून आलेला मनुष्य होता. In his land, he saw great, mythology about idols, about the practices of idols. आणि तो ज्या ठिकाणातून आला त्याने तिथे खूप असे मूर्तीपूजेचे परंपरा विधी पाहिलेल्या अशा Many rituals Abraham would have followed. आणि भरपूर असे परंपरा रूढी त्याने तो पाळत असे. But there was nothing happening in Sarah's body. परंतु त्याने साऱ्याच्या शरीरामध्ये काही झालं नाही. Sarah was barren for a long time. आणि खूप वेळासाठी ती थांबली होती. And that was the time the word of God came from God to Abraham. आणि तेव्हा देवाचं वचन अब्रामासाठी आलं. The God said, get out of your country. आणि देव बोलला तुझा देश सोड. Get out of your family. आणि तुझ्या घराण्याला सोड. Get out of your father's house. आणि तुझ्या वडिलांच्या घर सोड. Because I will make you a great nation. तुझ्या वडिलांचं घर सोड कारण मी तुला एक महान असं राष्ट्र बनवेन. Abraham's need was one child. आणि अब्रामाची गरज होती त्याला फक्त एक मूल हवं. But God said, I will make you a nation. परंतु देव बोलला त्याला मी एक तुला देश बनवेन. Today I want to tell you, this afternoon you might be sitting with some request, a small request from God for your life. आणि कदाचित तुम्ही आज इथे बसले असेल देवाकडे एक छोटीशी रिक्वेस्ट घेऊ विनंती घेऊ. But today God wants to do something unbelievable in your life. परंतु देवाची इच्छा आहे की काहीतरी अशी गोष्ट करावी जे तुम्ही विश्वासाच्या पलीकडे आहात. You know, Abraham's desire was like the water in the cup. Abraham's desire was like a water in the cup. आणि अब्रामाची जी इच्छा होती विनंती होती ते कप मध्ये पाणी असल्यासारखं होतं. That was his desire, the example of his आणि एका desire. कपात पाणी असल्यासारखं त्याची इच्छा होती. He asked for a small thing. आणि त्याने मागितली एक छोटीशी गोष्ट But द्यावी. God said, I will make a ocean out of you. परंतु देव बोलला मी तुझ्यापासून एक समुद्र बनवेन. शायद आपका जरूरत है ऐसे एक उदाहरण ऐसे है कि आपको एक ऐसे पानी एक कप में पानी चाहिए, उतना है आपका जरूरत. आणि कदाचित तुमची गरज आहे कपात पाणी हवे असे असेल. बट परमेश्वर का वादा है, मैं समुद्र तेरे को लेके आने वाला हूं. आई वांट द ओशन फॉर यू. परंतु मी तुझ्यासाठी समुद्र देईल असं देवाची वचन आहे. When Abraham received that God's word, आणि जेव्हा अब्रामाने ते देवाचं वचन स्वीकारलं the first thing God said, get out of your country. आणि ती पहिली गोष्ट जी देवाने त्याला सांगितली तुझा देश सोडून टाक. I tell you, that will be the first test of our genuineness of our faith. आणि हीच विश्वासाची पहिली परीक्षा आहे आपल्या. पहला परीक्षा क्या होता है? God will raise you from all your comfort situation. आणि पहिली परीक्षा म्हणजे देव तुमच्या कम्फर्ट तुमच्या सवलतीच्या परिस्थितीतून तुम्हाला काढतो. You know, always we like to settle down in a place where we don't want to take any risk for faith. आणि आपण भरपूर वेळा अशा ठिकाणी थांबायचं किंवा अशा ठिकाणी असतो जिथे आपल्याला कुठली रिस्क नसते. हमको ऐसे हम बोलते हैं ना, वो मेरे को वो चीज नहीं आने वाला है, मैं ट्राई नहीं करूँ, है ना? We never try that. आणि मला ती एखादी गोष्ट येत नाही तर मी पुन्हा त्याच्याकडे जाणार नाही प्रयत्न I won't pray for this particular person because he will never change. आणि कधी आपण म्हणतो की हा मनुष्य कधी बदलणार नाही आणि पुन्हा ऍक्च्युली प्रार्थना पण करणार नाही. We will trust medicine more than the word of God. आणि आपण देवाच्या वचनापेक्षा जास्त औषधांवर विश्वास ठेवतो. We start to claim that my life will always be like this, it will never change. आणि आपण असं विचार करतो की माझं जीवन कधी आता बदलणार नाही, जसं आहे तसंच राहणार. We try to make sympathy
of our problem and we just dwell there. We never move. आणि आपल्याला आपल्या समस्यांवर एक सिंपत्ती पाहिजे असते, एक ती सिंपत्ती पाहिजे असते. And we just dwell there. No आणि problem. आणि आपण त्याच परिस्थितीत राहतो. But when God's word came to Abraham, परंतु जेव्हा देवाचं वचन अब्रामासाठी आले, Abraham was in his town with his father's house. God said, raise up first. आणि जेव्हा अब्राम त्याच्या देशात होता, त्याच्या वडिलांच्या घरात होता, देव त्याला बोलला उठ तिथून. God said, get out of your country. आणि देव बोलला की तुझा देश सोडून जा. God said, get out of your situation. आणि तुझ्या परिस्थिती सोडून टाकती. Abraham, you need to raise up before I am making you a great nation. आणि अब्राम तुला गरजेचं आहे उठण्याची, जाण्याची ती जागा सोडून तुला एक महान राष्ट्र बनवायचं. Abraham, without you are not raising up, I can never make you a great nation. आणि जोपर्यंत तू उठणार नाही, सोडणार नाही, तोपर्यंत मी तुला एक महान राष्ट्र बनवू शकणार Before नाही. God making him a great nation, God said, get out Abraham from all your sympathy of your weakness. आणि अब्रामाला एक महान राष्ट्र बनवण्या अगोदर अब्रामाला देवाने सांगितलं होतं, तुझ्या उठ आणि तुझा देश सोडून टाक. Today I want to ask you all, that is the first test God wants to do to your faith. आणि हीच पहिली परीक्षा आहे तुझ्या विश्वासाची. Are you ready to raise up from the sympathy of your problems? आणि तुमच्या परिस्थितीत, तुमच्या प्रॉब्लेमची सिंपती पासून उठायला तयार आहात. Are you ready to raise up when God's call has come over your life? आणि जेव्हा देव तुम्हाला बोलवतो तुमच्या जीवनात, तेव्हा तुम्ही तयार आहात का उठून त्याच्या मागे जायला? God said, raise up from your country. आणि देव बोलला उठ आणि तुझा देश सोड. Go out of your country. आणि तुझा देश सोडून जा. Go out of your family. तुझा घराणा सोडून टाक. Go out of your father's आणि place. तुझ्या वडिलांचं घर सोड. Go and leave your practice as Abraham. आणि जे तू प्रॅक्टिस करत होता, परंपरा करत होता, ते सोड. Because the call that came from someone is not one among the God, he is the most high God. आणि जे कारण जो आवाज अब्रामाला आला तो एक सर्वसाधारण आवाज नव्हता, परंतु तो सेनाधीश परमेश्वराचा होता. 10 में एक परमेश्वर नहीं, सबसे ऊंचा वाला परमेश्वर है. Amen. He is the most high God. आणि तो एक सर्वात महान उच्च ठिकाणी असलेला परमेश्वर आहे. Abraham, who was from the background of idolatry, God spoke the word and Abraham stood up out of that. आणि अब्राम हा एक मूर्तीपूजक भागातून आलेला मनुष्य होता. आणि जेव्हा त्याला देव बोलला तो उठला. Then God said, I will make you a great nation. आणि देव बोलला त्याला, मी तुझं एक महान राष्ट्र With that faith, Abraham left his father's place and he was wandering in the wilderness. आणि त्या विश्वासाने, त्या वचनाने त्याने त्याच्या वडिलांचं घर सोडलं आणि त्या वचन 25 years he was in the wilderness. आणि 25 वर्ष तो त्या अरण्यात होता. And God was teaching him faith in that 25 years. आणि त्या 25 वर्षात देव त्याला विश्वास शिकवत. Because when God called Abraham, he was 75. आणि कारण जेव्हा अब्रामाला बोलवलं होतं तेव्हा तो 75 वर्ष. And 25 years later, he was in the wilderness. आणि 25 वर्ष तो त्या अरण्यात होता. God called someone who has already lost the eligibility to become a father. आणि God called someone who already lost the eligibility to become a father. आणि देवाने अशा व्यक्तीला बोलवलं ज्याने मूल होण्याचा अधिकार, किंवा ज्याला मूल होत नाही अशा मनुष्याला देवाने He बोलवलं. was 75 then. आणि तेव्हा तो 75 वर्षाचा होता. Scientifically, he has lost all the nature characteristic to become a father. आणि त्याने आशा सोडली. आणि सायंटिफिकली आपण पाहतो की त्या वयात मूल होणं अशक्य आहे. You know, the next, as I told you, first God tells you to raise up and come out of your situation. आणि जसं मी सांगितलं की पहिले देव तुम्हाला बोलतो उठा तुमच्या परिस्थितीतून आणि Like जा. how in Isaiah 60 says, 61, आणि जसं यशाया 60 सांगतं, arise and shine. Arise and shine. आणि उठा आणि प्रकाशा. You cannot shine for God, for His glory, unless you are not arising. आणि जोपर्यंत तुम्ही उठत नाही तोपर्यंत देवासाठी तुम्ही प्रकाशित होत नाही. Same way, Abraham's first test over his faith was to come out, arise from his situation. आणि पहिली परीक्षा जी अब्रामाच्या विश्वासाची होती ती म्हणजे उठ त्या परिस्थितीतून आणि जा. The second test was this. आणि दुसरी परीक्षा ही होती, Abraham was tested in faith
for a miracle when he is not eligible to receive a miracle. आणि अब्रामाची परीक्षा त्या समय झाली जेव्हा त्याला एका चमत्काराची गरज होती, जेव्हा तो म्हणजे तो योग्य नव्हता मूळ होण्यासाठी. You know, the God's word come to you and me when there is no possibility for a miracle. आणि जेव्हा आपल्या जीवनात अशक्य असते चमत्कार घडणं, तेव्हा देव आपल्याला कितने लोग आपके जीवन में कोई impossible situations है? How many of you have some impossible situations in your life? आणि किती जणांना अशक्य अशा परिस्थितीत समस्या आहेत How आपल्या. many of you felt someone will never change in your family? आणि किती जणांना वाटतं काही लोक आपल्या कुटुंबात है ना, हम सोचते बदलणार हैं नाही यार वो बदलेगा नहीं, वो ऐसे ही. आणि तो बदलणार नाही तर तसाच आहे. How many of you thought some situation will never change in your आणि life? किती जण विचार करतात की काही परिस्थिती माझ्या जीवनातल्या कधीच How बदलणार many of you thought some sickness will never leave you? आणि काही आजार माझा कधीच सोडून जाणार नाही. Because report बहुत ज्यादा आवाज देता है हमारा इसमें, है ना? कारण रिपोर्ट भरपूर वेळा आवाज देतो आपल्याला. वो शुगर नहीं कम होता, बीपी नहीं कम होता, आणि शुगर कमी होणार नाही, बीपी कमी होणार नाही असा आवाज येतो. हार्ट प्रॉब्लम कभी भी नहीं जाएगा. आणि हाय प्रॉब्लेम जाणार नाही. हार्ट. हार्ट प्रॉब्लेम जाणार नाही. You know, that's what I'm trying to say. Many times we always get stuck with the reports of the world. आणि भरपूर वेळा आपण त्या रिपोर्ट्स मध्ये अडकून पडलेलो असतो. Many times we get stuck with people's word, negative words in our life. आणि लोकांच्या एक नकारात्मक शब्दांमध्ये अडकून पडलेलो तेरा असतो. लाइफ बदलेगा नहीं. आणि तुझं जीवन बदलणार Your नाही. family will never change. तुझं कुटुंब कधी You बदलणार will नाही. never see growth in your career. आणि तुझ्या करिअर मध्ये तू एक वाढ बघणार नाही. तू अनपढ़ है, कुछ नहीं हो सकता तेरा आणि जीवन में. तू अनपढ आहे, तुझं काहीच होणार You see, नाही. many times the people words can become the foundation of our life. आणि भरपूर वेळा लोकांचे शब्द आपल्या जीवनाचे एक पाया बनतात. Abraham's struggle was the same. आणि अब्रामाचा स्ट्रगल पण सेम होता. When he was 75, आणि जेव्हा तो एक 75 वर्षाचा his होता whole town would have told, Abraham cannot become father anymore. आणि पूर्ण त्याचं शहर सांगत होते की अब्राम तू कधी पिता होणार नाही. His own body was not ready to receive a miracle. आणि त्याचे स्वतःचे शरीर पण ते चमत्कार स्वीकारण्यास योग्य नव्हते. But that is the time the faith of God is raising Abraham from his impossibilities. आणि परंतु त्याच समय विश्वासाचा परमेश्वर त्याला उभं केलं त्या गोष्टीसाठी. Today, the next test for the genuinity of your faith is this. आणि पुढची परीक्षा तुमच्या विश्वासाची ही असेल. After raising you up, जेव्हा तुम्हाला उभं केल्यानंतर आपका परिस्थिति में गेट आउट बोलने के बाद परमेश्वर एक चीज आपको वादा करता है, that looks impossible for you. After God is sending you out, आणि देव तुम्हाला बाहेर काढल्यानंतर उभं केल्यानंतर God will give you a promise that looks impossible for you. आणि देव एक अभिवचन देतो ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य It आहे will look impossible for your situation. ते कदाचित अशक्य असं वाटत असेल तुमची परिस्थिती. Even you cannot believe it can happen in your आणि life. तुम्ही विश्वास पण ठेवू शकत नाही ते तुमच्या जीवनात When घडेल. God said, I will make you a great nation, Abraham couldn't believe it. आणि जेव्हा देव बोलला अब्रामाला की मी तुला तुझे एक महान राष्ट्र बनवेल, तेव्हा अब्राम विश्वास ठेवत होता. एक नहीं तो कैसे बड़ा राष्ट्र हो सकता है? एकच नाहीये माझ्याकडे तर कसं महान राष्ट्र होईल? That was the doubt of Abraham. आणि तो एक संशय होता अब्रामाचा. But God's word was raising Abraham, flaming Abraham's faith inside him. परंतु देवाचं वचन अब्रामाला उभं करत होतं त्या विश्वासामध्ये आणि जळून ठेवत God होतं. said, I will make you a great nation. आणि देव बोलला मी तुझ्यापासून एक महान राष्ट्र And बनवेल. years later, आणि काही वर्षानंतर after 25 years, आणि 25 वर्षानंतर मी God gave him the promised child called Isaac. आणि देवाने इसाक हा अभिवचन दिलेलं एक मूल त्याला दिलं. That promised child that Abraham dreamt about came in his hand. He was dreaming. He came in his hand. आणि ज्या मुलाची तो एक स्वप्न पाहत होता तो मूल देवाने त्याच्या हातात दिलं. That promise of God came in flesh called Isaac. आणि जे अभिवचन देवाचं होतं इसाक ते परमेश्वराने अब्रामाच्या हातात दिलं. And the moment Abraham came in the hand, आणि जेव्हा ते अब्रामाच्या हातात आलं, when moment Isaac came in the hand, आणि जेव्हा इसाक अब्रामाला भेटला, Abraham knew that now he is assured that he will become a great nation. आणि तेव्हा अब्रामाला कळलं की तो एक त्याच्यापासून एक महान राष्ट्र होईल. Because if God can turn the impossibility to possibility, कारण जर
एक अशक्य गोष्ट जर देव शक्य करू शकतो, God can make him a great nation. He understood that. तर देव एक महान राष्ट्र पण बनवेल यावर. And then आणि त्यानंतर suddenly अचानकपणे we are seeing God testing Abraham's faith. आणि आपण अचानकपणे पाहतो की देव अब्रामाच्या विश्वासाची परीक्षा Let's go there. आणि तिथे आपण पाहू In Genesis chapter in Genesis chapter 22, आणि उत्पत्ती याचा 22वा अध्याय. there we are seeing the whole chapter about one fine day God testing Abraham. आणि आपण ह्या पूर्ण अध्यायामध्ये देव आपण पाहतो की देवाने अब्रामाची कशी परीक्षा God one day came and one morning came and spoke to Abraham. आणि एक दिवशी देव आला पहाटे आणि देव अब्रामाशी बोलला. God said, देव बोलला Abraham, it is time for you to give an offering to me. आणि देव अब्रामाला बोलला, अब्राम ही वेळ आहे तू काहीतरी अर्पण द्यायची You should give me a burnt offering. आणि एक Burnt offering. म्हणजे Second verse. Second. होम अर्पणाचं एक अर्पण द्यायची गरज आहे. You know, burnt offering was a familiar thing for Abraham also until then. It was a familiar thing. पहचानता पर अब्राम को पहचानता वो क्या कैसे होता. आणि होम अर्पण कसं करायचं हे अब्रामाला माहिती होतं याच्या अगोदर. He always take a fine lamb and go and sacrifice as a burnt offering. That's what he used to do every time. आणि एक कोकरू घेऊन त्याचा होम अर्पण करायचं हे दरवेळेस तो करायचा आणि त्याला ते माहिती होतं. When God said you need to give a burnt offering, आणि जेव्हा देव बोलला त्याला तुला एक होम अर्पण करायची गरज आहे. Abraham thought it is just one among the lamb that God is asking. आणि अब्राम विचार करत होता माझ्या मेंढरांमधले एक कुठल्या तरी मेंढराचं अर्पण तो. But today the lamb was a costly lamb. परंतु ते जे कोकरू तो मागत होता ते एक खूप मौल्यवान You असतं. know who is that lamb? आणि तुम्हाला माहिती का ते कोकरू कोण होतं? That lamb was the son God gave years back. आणि ते कोकरू म्हणजे देवाने जे अब्रामाला दिलं होतं थोड्या दिवसा अगोदर. God said, bring your son Isaac and give as a burnt. आणि देव बोलला तुझा जे मुलगा आहे इसा त्याला घेऊन ये आणि त्याचा होम अर्पण कर. But here, परंतु the इकडं verse 3, can you read verse 3? आणि वचन तिसरं सांगतात तेव्हा अब्राम पहाटेस लवकर उठला. त्याने कोगीर घालून आपले गाढव तयार केले. आपला मुलगा इसाक व त्याच्यासोबत 2 तरुण सेवकांना आपल्या बरोबर घेतले. त्याने होमार्पणाकरिता लाकडे फोडून घेतले आणि मग ते सर्व देवाने सांगितलेल्या ठिकाणी प्रवासास निघाले. Third verse says, Abraham rose up early and went to the mountain. आणि तिसरं वचन सांगतं अब्राम पहाटे उठला आणि डोंगराकडे गेला. What gave Abraham the guts आणि to take up his son, the promised child, for the sacrifice? आणि कुठली गोष्ट त्याला धैर्य देत होती की त्याचा मुलगा ऐसा घ्यायला घेऊन त्या होमार्पणासाठी जाण्यास. Can you imagine? That is the same child he got as a miracle. आणि तुम्ही विचार करू शकता का तो मुलगा एक अभिवचन होतं देवाकडून, एक चमत्कार होता जे देवाकडून त्याला मिळाला. That is the same child God told, through him I will make you a great nation. आणि त्याच मुलाकडून देव त्याला अभिवचन दिलं होतं की मी तुझं एक राष्ट्र बनवीन. Abraham knew how to intercede. Abraham knew how to intercede. आणि मला माहिती होतं Intercession. मध्यस्थी कशी करायची. He knew how to intercede. आणि त्याला माहिती होती कशी मध्यस्थी You करायची. remember once when God was destroying Sodom and Gomorrah. आणि तुम्हाला माहिती की देवाने जेव्हा सदोम आणि गोमोराचा नाश केला होता. Abraham was pleading to God, saying that Lord, if there is at least one righteous, will you not destroy the city? आणि तेव्हा अब्राम एक विनंती करत होता, मध्यस्थी करत होता की एखादा जरी चांगला मनुष्य असेल तर त्याचा नाश करू. So Abraham was a man of intercession. आणि अब्राम हा एक मध्यस्थी करणारा व्यक्ती होता. And Abraham knew that this God is a God who answers the intercession. आणि अब्रामाला माहिती होतं की त्यांचा देव आहे जो एक मध्यस्थी ऐकणारा परमेश्वर. But on the third verse, परंतु तिसऱ्या वचनात you will never see Abraham interceding to God. परंतु तिसऱ्या वचनात
तुम्ही पाहू शकत नाही की अब्रामाने एक मध्यस्थी केली परमेश्वर. एक लोट के लिए विनंती कर सकता था अब्राहम को, बट इसहाक के लिए विनंती नहीं किया. He was not requesting God for not taking Isaac as sacrifice. आणि अब्रामाने लोटसाठी मध्यस्थी केली, परंतु इथं तुम्ही पाहू शकता की अब्रामाने कधी इसाकासाठी मध्यस्थी केली नाही. The word of God says he rose up early and went to the mountain to sacrifice. आणि तो एक भले पहाटे उठला आणि त्या होमार्पणासाठी त्या पर्वतावर. You know why Abraham could do that? आणि तुम्हाला माहिती का अब्रामाने ते करू शकला? Because Abraham knew one thing. कारण अब्रामाला एक गोष्ट माहिती होती. At least by this time, Abraham knew one big truth. आणि ह्या परिस्थितीच्या वेळेत अब्रामाला एक मोठं सत्य माहिती होतं. That his faith is not out of emotion. His faith is in God, is out of the promise and the word of God. आणि ते म्हणजे अब्रामाला माहिती होतं की त्याचा विश्वास एक भावनेद्वारे नाही, परंतु त्याचा विश्वास त्याच्या वचनाद्वारे आहे. And he knew the God who promised him will always fulfill it. आणि त्याला माहिती होतं जे परमेश्वर वचन देतो ते तो पूर्ण करतो. That's why when God asked Isaac, the same child, who is a promised child, Abraham took the child and went. आणि त्यामुळे जेव्हा परमेश्वराने त्या अब्रामाला इसाक मागितला, तो ते इसाकाला घेऊन गेला. Come, let's read the 5th verse. आणि 5वं वचन वाचा. मग अब्राम आपल्या तरुण सेवकांना म्हणाला, तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा आणि मी व मुलगा तिकडे जातो. आम्ही देवाची आराधना करू आणि तुम्हाकडे परत येऊ. Here Abraham is saying, we will go and worship. He's telling his servants. आणि अब्राम इथे त्याच्या चाकरांना सांगतो की आम्ही जातो आणि Me and my son will go and worship. आणि अब्राम सांगतो त्याच्या चाकरांना, मी आणि माझा मुलगा त्या आराधनेसाठी जातो. And he didn't say, "Since मैं आऊंगा." He said, "We will come back." आणि तो असा नाही म्हणत की मी फक्त येईन, परंतु तो म्हणतो आम्ही दोघे परत येऊ. In English, it's beautifully written. In English, it's beautifully आणि written. इंग्लिश मध्ये खूप सुंदर Stay here with the donkey. Me and my son will go and worship, and we will come back to you. We will come back. आणि इथं सांगितलं की मी आणि माझे मुलगा जातो आणि देवाची आराधना करतो आणि तुम्हाकडे परत येतो. Abraham knew the sacrifice is his son himself. Abraham knew that the sacrifice is his son himself. आणि अब्रामाला माहिती होतं की ते अर्पण म्हणजे त्याचा मुलगा स्वतः होता. But how Abraham could say that we will come back? पण तरी ते कसं म्हणू शकतो की आम्ही पुन्हा परत येऊ? कैसे बोल सकते? How he could say? Faith. Yeah. You know what was that faith? आणि तुम्हाला माहिती का तो विश्वास काय होता? Abraham's faith was this. आणि अब्रामाचा विश्वास असा होता, I will kill my son, मी माझ्या मुलाला मारून टाकेन, and my God will raise him back to life, परंतु माझा देव त्याला पुन्हा जिवंत करू शकतो. and I will come back. I'll bring him back again. आणि परत मी पुन्हा त्याला आणीन. I tell you, that was the faith of Abraham. आणि हा विश्वास अब्रामाचा होता. I want to ask you, the third test is this. आणि ही तिसरी परीक्षा. पहला टेस्ट क्या था? पहिली परीक्षा काय होती? बाहर आना है. Come out. That is the test. आणि बाहेर यायचं हे पहिली परीक्षा. The second test was believing on promises that looks impossible. आणि दुसरी परीक्षा म्हणजे विश्वास ठेवणे जे आपल्याला अशक्य वाटते. The third test is this. आणि तिसरी परीक्षा ही आहे Trusting and loving God beyond the blessing He gave you. आणि देवावर विश्वास ठेवायचा, देवावर प्रेम करायचं, जे काही तो दिलाय त्याच्या पलीकडे. You know, when Isaac came before Abraham, आणि जेव्हा इसाक जेव्हा अब्रामाच्या जीवनात आला, Abraham's eyes never shifted from God to Isaac then. Abraham's eyes never shifted from God to Isaac. आणि जेव्हा अब्रामाच्या जीवनात इसाक आला, त्याचा दृष्टी देवाकडून बदलून इसाकावर नाही गेली. बहुत बार हमको ब्लेसिंग के ऊपर फिर हमारा नजर जाएगा, है ना? We always think about blessing. Our eyes are just about blessing. आणि त्याचं लक्ष देवाकडून जाऊन मुलावर नाही गेलं, डायरेक्ट मुलावर नव्हतं. आणि भरपूर वेळा आपलं असं होतं की आपल्या आशीर्वादांवर आपलं लक्ष. Even receiving the blessing, Abraham's eyes was fixed on God himself. आणि जरी देव अब्रामाला त्याच्या जीवनात आशीर्वाद भेटला तरी त्याचं लक्ष हे देवावरच होतं. That is the third test of the genuinity of your faith. आणि ही एक तिसरी परीक्षा आहे तुमच्या विश्वासाची. God will do the impossibility to possible for you. आणि देव अशक्य जे आहे तुमच्यासाठी ते शक्य करेल. After giving you that blessing, ते आशीर्वाद दिल्यानंतर God will see whether your eyes are fixed on Him or on the blessings. परंतु
त्यानंतर मी देव पाहतो की ते आशीर्वाद मिळाल्यानंतर तुमचं लक्ष त्याच्यावर आहे का त्या आशीर्वाद. That was the last test of आणि Abraham. हे एक तिसरी परीक्षा होती अब्रामाची. God said, that blessing, what I gave you, give it to me. आणि देव बोलला जे आशीर्वाद मी तुला दिले ते मला पुन्हा दे. I tell you, God, Abraham was not waiting. He was not doubting. आणि अब्राम संशय धरत नव्हता Abraham was not worrying. आणि अब्राम चिंता करत नव्हता त्यासाठी. Abraham took that blessing called Isaac and he went to ready to sacrifice. आणि अब्राम तयार होता ते इसाकाला अर्पण म्हणून देण्यासाठी परमेश्वर. You know, I want to tell you, your genuinity of your faith will be tested after receiving the blessing. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमचा विश्वासाची परीक्षा पाहिली जाणार जेव्हा तुम्हाला आशीर्वाद दिले जातात. As you come out of your situations, आणि जसं तुम्ही तुमच्या परिस्थितीतून बाहेर पडता as God will make all your impossible miracle to possibilities, आणि जेव्हा देव तुमचे सर्व अशक्य परिस्थिती शक्य करून टाकतो, God will check your faith by asking the same blessings. आणि तेव्हा देव तुमच्या विश्वासाची परीक्षा पाहतो त्या आशीर्वादांचा. God will ask you whether are you still loving Him or just loving that blessing. आणि देव पाहतो त्यावेळेस देव तुम्ही त्या आशीर्वादांवर प्रेम करता का त्याच्यावर प्रेम. We'll read this last verse and we're going to finish it here. आणि आपण हे शेवटचं वचन वाचतो आणि Genesis, same chapter, Genesis 22 verse 8. आणि उत्पत्ती 22:8 अब्राम म्हणाला माझ्या मुलाला कुंभारखानासाठी कोकरू देव स्वतः आपल्याला पुरवेल. तेव्हा अब्राम व त्याचा मुलगा बरोबर निघाले. From the verse 7 and 8. इसाक आपल्या पित्याला म्हणाला माझ्या बाबा. अब्रामाने उत्तर दिले मी येथे आहे. माझ्या मुला इसाक म्हणाला मला लाकडे व अग्नी दिसतात परंतु कुंभारखानासाठी कोकरू कुठे आहे. अब्राम म्हणाला माझ्या मुला कुंभारखानासाठी कोकरू देव स्वतः आपल्याला पुरवेल. तेव्हा अब्राम व त्याचा मुलगा बरोबर निघाले. Isaac is asking to Abraham आणि इसाक अब्रामाला विचारत होता that father, पिता the sticks are here, the wood is here, आणि लाकडे इथे आहे the fire is ready, आणि अग्नी पण इथे आहे but where is the burnt offering? परंतु कुठे होमर्पणाचं कोकरू आहे. Where is the lamb of that burnt offering? आणि कुठं होमर्पणाचं कोकरू आहे. Abraham didn't say you are the one. परंतु अब्रामने तिथे असं नाही बोललं की तूच तो होमर्पणाचा. Abraham said the Lord will give the offering. परंतु अब्राम बोलला की देव ते होमर्पण कोकरू देईल. Whom he was speaking about? आणि तिथे तो कोणाबद्दल बोलत आहे. Abraham was speaking about the Jesus who is going to come. परंतु अब्राम इथे बोलत आहे प्रभू येशू बद्दल जो येणार आहे. It is true that God asked Abraham as sacrifice. आणि हे खरे की देवाने अब्रामाला इसाक मागितलं होमर्पण. But Abraham said, even if I give the blessing to God, still God cannot get satisfied. The things won't get satisfied. Even if I give the blessing, God gave back to God. आणि जरी मी देवाला जे आशीर्वाद देवाने मला दिले ते पुन्हा त्याला दिलं म्हणजे इसाकाला तरी देव त्यात संतुष्ट राहणार नाही. The God will be satisfied through the lamb that He's going to send one day. पण देव तेव्हा संतुष्ट होईल जे कोकरू जे देवाने राखून ठेवले जगासाठी देण्यासाठी. And I tell you, the Son Jesus came to fulfill all the promises of God over our lives. आणि ते कोकरू म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वांच्या पापांसाठी दिले. When God checks the genuinity of your faith, आणि जेव्हा देव तुमच्या विश्वासाची परीक्षा पाहतो do not worry. तेव्हा चिंता करू Do not go tired and troubled. आणि तेव्हा थकले जाऊ नका अशक्त होऊ नका. Remember this. कारण हे लक्षात ठेवा If God has given His Son for us, what not He will say no to us. आणि हे लक्षात ठेवा की जर देव त्याचा एकुलता एक पुत्र देऊ शकतो आपल्यासाठी तर बाकीच्या गोष्टी का नाही देऊ शकतो. God gave His best thing, best one He has. That's for Jesus. He gave Him for us. आणि देवाकडे जे उत्तम होतं ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ते एकमेव उत्तम पण गोष्ट तुम्हाला दिली. If God can give His best Son, His one begotten Son called Jesus, what not He will say no to us. आणि जर देव त्याचा उत्तम पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी देऊ शकतो बाकीच्या गोष्टी हमारा का नाही. विश्वास का परीक्षा में हम वीक नहीं होना चाहिए. हमारा विश्वास का परीक्षा में परमेश्वर को धन्यवाद देना चाहिए क्योंकि परमेश्वर खुद लौटे पुत्र को हमारे लिए दे सकते. तो गॉड कैन गिव एवरी ब्लेसिंग फॉर अस. आणि जर परमेश्वर त्याचा एकुलता पुत्र आपल्याला देऊ शकतो
तर सर्व आशीर्वाद हे आपल्याला मिळतील. Amen. Hallelujah. Hallelujah. Our assurance of our faith in God is this, आणि आपले देवावरच्या विश्वासाची हीच खात्री आहे that God gave His Son Jesus for us. आणि ते म्हणजे परमेश्वरने त्याचा पुत्र परमेश्वरला दिला. God, if He has given His Son Jesus, there is nothing He will say no to you and me. आणि त्यामुळे जर तो त्याचा पुत्र प्रवेश देऊ शकतो तर कुठल्याही गोष्टीला तो नाही तुम्हाला म्हणणार. Abraham said to Isaac, आणि अब्राम इसाकाला the बोलला Lord will give us the land. आणि अब्राम इसाकाला बोलला देव आपल्याला पुत्र देईल. And that land came 2000 years back for us. आणि ते 2000 वर्षापूर्वी आपल्यासाठी आहे. How the word of God came in flesh to Abraham called Isaac. आणि जसं देवाचं वचन परमेश्वर का वादा एक शरीर में आया, आइसक के शरीर में आया. आणि जसं देवाचं वचन इसाकाच्या शरीरात आलं When that baby Isaac came, आणि जेव्हा ते बाळ इसाक आलं that was the promise of God came in flesh. आणि ते देवाचं अभिवचन शरीरात आलं. Same way the Gospel of John says, आणि त्याच प्रकारे योहानाचं शुभवर्तमान असं the सांगतं. word of God came in flesh ते म्हणजे देवाचं वचन शब्द झालं and He dwelt among us. आणि तो आपल्यामध्ये वास केला तिथे. And He's still dwelling among us. आणि तो आपल्यामध्ये अजूनही राहतो And His name is Jesus. Amen. आणि त्याचं नाव प्रवेश That word of God came in flesh. आणि तो ते देवाचं वचन देहामध्ये आलं. Same way today, every promise of God in your life will come from promise to flesh. आणि त्याच प्रकारे सर्व देवाचे अभिवचन तुमच्या देहामध्ये येणार. Which means God's promise will never just stop like a promise. आणि याचा अर्थ की देवाचं अभिवचन फक्त अभिवचन म्हणून सांगत राहणार. God's promise will come into your reality. परंतु त्याचं एक प्रात्यक्षिक गोष्ट तुमच्या जीवनात. In Abraham's life, Isaac, the promise came reality as a flesh. आणि जसं अब्रामाला जे अभिवचन होतं इसाक त्याच्या जीवनात घडलं त्याप्रमाणे तसं अभिवचन Today, God wants to bring your promises to flesh, आणि into flesh, into reality. आणि आज जे परमेश्वराने तुमच्यासाठी अभिवचन दिलंय ते तुमच्या जीवनात एक तुमच्या एक रियालिटी म्हणून येणार. So I want to encourage you all. आणि त्यामुळे मी तुम्हाला उत्साहित करतो. Do not worry about it when your genuinity of your faith is tested. आणि त्यामुळे मी तुम्हाला आव्हान देतो की चिंता करू नका जेव्हा तुमच्या विश्वासाची परीक्षा पाहिजे. Abraham was tested, अब्रामाची परीक्षा पाहिजे not to destroy Abraham, अब्रामाचा नाश करण्यासाठी नाही, but Abraham was tested so that one day he will become the father of faith. परंतु अब्रामाची परीक्षा पाहिली गेली एक दिवशी त्याला राष्ट्राचा पिता बनण्यास. How many of you are looking for a miracle from the hands of Jesus this afternoon? आणि किती जण देवाकडून चमत्कार पाहण्याची इच्छा बाळगतात. Today God wants to tell you, come out of your situation. आणि त्यामुळे देव आज तुम्हाला सांगतो तुमच्या परिस्थितीतून बाहेर ये. Don't sit and cry in your situation. तुमच्या परिस्थितीत राहून रडत बसू नका. Don't sit with full of unbelief in your heart. आणि तुमच्या हृदयात अविश्वास ठेवू नका. Raise up and come out of your situation तर उठा आणि बाहेर या तुमच्या परिस्थितीत. and believe in promises of God which can change all your impossibility to possibilities. आणि विश्वास ठेवा त्या परमेश्वर जो तुमचं अशक्य ते शक्य करू. Let's fix our eyes on Jesus alone. आणि आपली दृष्टी आपल्याला लक्ष त्या प्रभूवर. Let our eyes don't get fixed on blessings. तर आपलं लक्ष त्या आशीर्वादांवर न लावता. You know why many times people get stuck in one place in their life? आणि भरपूर लोक एका ठिकाणी त्यांच्या जीवनात अडकलेले आहेत. They will never go forward there. आणि तिथून ते पुन्हा पुढे जात नाही. You know why? तुम्हाला माहिती आहे का? When our eyes just get fixed on the blessings, जेव्हा आपले लक्ष त्या फक्त आशीर्वादांवर असतं ना, क्या दिखता है उतना ही रहेगा हमारे साथ. जे दिसतं तेवढंच राहतं आपलं. Our eyes get whatever we get stick, it will only that much will stay in our lives. आणि जे काही आपण पाहतो तेच आपल्या जीवनात राहतं. But when your eyes are fixed on Jesus, परंतु जेव्हा तुमचं लक्ष तुमचे डोळे प्रवेशवर असतात your life will never be in one level. तेव्हा तुमचं जीवन एका ठिकाणी राहत नाही. Your life will go from level to level. परंतु तुमचं जीवन टप्प्याटप्प्याने पुढे जात राहतं. Because when you fix your eyes on Jesus, कारण तुम्ही तुमची दृष्टी प्रभूवर ठेवली. you are believing in the favor of God. आणि तुम्ही देवाच्या
कृपेवर विश्वास ठेवा. not on the blessings He gave. ना की तुम्ही त्यांनी दिलेल्या आशीर्वादांवर तुमचं हम लक्ष बहुत ठेवा. लोग को भरोसा है हमारा बैंक अकाउंट के पैसा के ऊपर. We always keep our trust on the amount that we have. आणि आपण भरपूर प्रत्येक वेळेस आपल्या बँक अकाउंट मध्ये जे पैसे आहेत त्याच्यावर विश्वास ठेवतो. I tell you, fix your eyes on Jesus, मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमचे डोळे प्रभू येशूवर ठेवा. because through Him, where we can see unbelievable favors in our life. आणि कारण त्याच्याद्वारे आपण जे अशक्य असे चमत्कार आपल्या जीवनात पाहू शकतो. Amen. Hallelujah. Hallelujah. I want to tell you, your faith may be tested, आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या विश्वासाची परीक्षा पाहिली but जाईल. believe in the power of God. Believe in the promises and the word of God. परंतु विश्वास ठेवा देवाच्या वचनावर, देवाच्या अभिवचनावर जे तुम्हाला त्यांनी दिलं. Today, get desire to come out of your situation. आणि एक इच्छा द्या की तुमच्या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर यायचं. Get desire to believe in the word of God, which turns all your impossibility into आणि possible. इच्छा द्या की देवाच्या वचनावर मला विश्वास ठेवायचा जे माझी सर्व परिस्थिती बदलून टाक. And like Abraham, आणि अब्रामासारखं let your eyes be fixed on Jesus, not on the blessing. आणि तुमची अब्रामासारखं तुमची दृष्टी प्रभू येशूवर ठेवा, ना की त्या आशीर्वाद. Because the Lord has given His Lamb, Jesus, for us. कारण देव परमेश्वराने त्याचा कोकरू दिलं ते म्हणजे प्रभू येशू. Let us all raise up this afternoon. आणि त्यामुळे आपण उभे राहू Let us all surrender our lives this afternoon in the hands of Jesus. आणि आपलं जीवन त्या परमेश्वराच्या हाती प्रभू येशूच्या हाती. I tell you, आज का समर्पण आपका जिंदगी को बदलेगा. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो आजचं समर्पण तुमचं जीवन बदलून. आज का समर्पण परमेश्वर आपका परिवार और आपका लाइफ को आगे लेके जाएगा. आणि आजचं समर्पण तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला पुढे घेऊन जाईल. You know, when your faith, when the genuinity of your faith is tested, आणि जेव्हा तुमच्या विश्वासाची परीक्षा पाहिली जाते we trust in the one who has called us. आपण तेव्हा विश्वास ठेवतो ज्याने आपल्याला बोलवले. Today, in the name of Jesus, आज प्रभू येशूच्या नावात everything that is holding you, जे काही तुम्हाला धरून ठेवलेलं we आहे speak against it in the name of Jesus. आम्ही त्याच्या विरुद्ध बोलतो. Come on, open your mouth and pray this. आणि तुमचं मुख उघडून प्रार्थना मेरा करा. मेरा परिवार को बंधन किया हुआ सब चीज को यीशु मसीह के नाम से नाश होने दे. आणि जे मला आणि माझ्या कुटुंबाला बंधन बनवून ठेवले प्रभू येशूच्या नावात आम्ही तोडतो, नाश. You know, Abraham was tied inside the town called Ur. आणि अब्राम त्या ऊर नावाच्या शहरात होता वो उसके अंदर ही था, वो बाहर नहीं आ रहा था. आणि तो त्या शहराच्या आतमध्येच होता, त्या बंधनातच But होता. God said, Abraham, come out of your country. परंतु देव बोलला अब्राम तुझ्या देशातून तू बाहेर ये. This afternoon, in the name of Jesus, everything that is tied you will break in Jesus' name. आणि आज या वेळेस जे काही गोष्टी तुम्हाला बंधन करून ठेवतात, बांधून ठेवतात, येशूच्या नावात Come तुटले on, जाऊ. मुंह खोल के हम प्रार्थना करेंगे. Let's open your mouth and say. आणि तुमचं मुख उघडून प्रार्थना I tell you, करा. आपका आजादी आपके मुंह में आया हुआ वचन में. It is in the voice of your mouth. आणि तुमची स्वातंत्र्य, तुमची सुटका तुमच्या मुखामध्येच आहे. In the name of Jesus, येशूच्या नावात everything that is tied me, जे काही मला बंधन करून ठेवले in Jesus' name we are breaking it. ते प्रभू येशूच्या नावात आम्ही तोडतो. This evening we are releasing us into the promises of God. आणि देवाच्या अभिवचनामध्ये आम्ही जातो. We are releasing us into the calling that God has called us in Jesus' आणि त्या name. मुलावर देवाने आम्हाला दिलं त्यामध्ये आम्ही जातो, In स्वीकारतो. Jesus' name. येशूच्या नावात, In Jesus' name. येशूच्या Lord, नावात. I speak your faith. Let your people's faith be rooted on God's word. आणि पिता मी प्रार्थना करतो तुझ्या लोकांचा विश्वास तुझ्या वचनावर मूळ धरलेला आहे. Abraham's faith was rooted on the Lord who said, I will make you a great nation. आणि अब्रामाचा विश्वास हा त्या देवाने दिलेल्या अभिवचनावर मूळ धरून ठेवलेला आहे. That childless Abraham believed in the word of God, where he said, I will make you a great nation. आणि त्या अब्रामाने ज्याला मूळ नव्हतं त्याने विश्वास ठेवला देवाच्या वचनावर, त्याला मूळ होईल. Might be like Abraham. जसं कदाचित अब्रामावानी You are barren in some situation. आणि तुम्ही काही अशा परिस्थितीत असाल You are barren. You are empty in some situation. आणि तुम्ही तुमच्या
काही परिस्थितीत रिकामी असतात. Today, God is speaking over your emptiness. आज परमेश्वर तुमच्या रिक्तपणावर बोलत आहे. In out of your emptiness, I will make you a great nation. तुमच्या रिकामीपणातच मी तुम्हाला एक महान राष्ट्र In बनवणार. the name of Jesus, येशूच्या नावात we speak over every emptiness. आम्ही सर्व रिक्तपणामध्ये रिकामीमध्ये आम्ही बोलतो. In the name of Jesus, येशूच्या नावात बोलतो. every emptiness will turn to abundance in Jesus' आणि name. सर्व रिकामीपणा भरभराटीमध्ये बदलून दे In the येशूच्या name नावात. of Jesus, येशूच्या नावात let every emptiness turn to abundance in Jesus' name. प्रत्येक रिकामीपणा एक भरभराटीने भरून दे येशूच्या Lord, नावात. let our faith be grounded on the word of God. इथं आमचा विश्वास त्या देवाच्या वचनावर मूळ धरून ठेवलेला आहे. Let our faith be not grounded in emotions, आमचा विश्वास त्या आमच्या भावनेवर अवलंबून नसतो. not with some other things, कुठल्या वेगळ्या गोष्टींवर but अवलंबून, let our faith be rooted in the God's word in the name of परंतु Jesus. आमचा विश्वास हा देवाच्या वचनावर मूळ धरलेला असतो. In the name of Jesus. येशूच्या नावात. Lord, like Abraham, जसा आब्राम let our eyes be fixed on Jesus. जसं आब्रामाचे दृष्टी तुझ्यावर अवलंबून तुझ्यावर होती पिता. Let our eyes be not fixed on any blessings that God gave, but let our eyes be fixed on Jesus alone. त्याचप्रमाणे आपली दृष्टी त्या देवाने दिलेल्या आशीर्वादावर नसावी, परंतु त्याच्यावर असावी. Oh, like Abraham, जसं आब्राम होता. let our eyes be not distracted to any blessings. आणि आपलं दृष्टी विचलित होऊन देऊ नका दुसऱ्या Today, let आशीर्वादाला. God, I speak grace over each and every one. आणि आज देवाची कृपा मी बोलतो That our eyes will be fixed on Jesus alone. आणि तुमच्या दृष्टी फक्त प्रभू येशूवरच लागावी. We thank you and we bless your holy name. मी धन्यवाद देतो पिता तुझ्या नावाला. In Jesus' name, प्रभू येशूच्या नावात we pray. आम्ही प्रार्थना करतो. Amen, amen, amen. Now we are heading towards the Lord's table. आणि आपण प्रभू भोजमध्ये जाणार आहोत. I want to tell you, the Lord's table is the power of God. आणि तुम्हाला सांगितलं देवाचं प्रभू भोज एक देवाचं सामर्थ्य आहे. I want to tell you, the Lord's table is not a ritual. आणि प्रभू भोज एक परंपरा नाही, It's the remembrance of God's power in our life. परंतु हे एक आठवण आहे देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनात. It is the place where we encounter His power in our life. आणि हे एक वेळ आहे तिथं आपण देवाचं सामर्थ्याचा अनुभव करू We'll शकतो. read one verse, 1 Corinthians chapter 11, verse 23 to 32. 1 Corinthians 11, 23.